निर्णय घेण्याची मुभा आहे. आम्ही काँग्रेस पक्षाध्यक्षाशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं बरोबर आहे वडेट्टीवार यांचं, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. पण काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मातोश्रीवर आले. या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांशी चर्चा सुरू आहे. त्यांचीसुद्धा एक विनंती आहे त्या संदर्भात. त्याच्यामुळे जिथे बोलायचं आहे तिथे आम्ही बोलतो आहोत. बघा, इच्छुक का असू नये, राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का? नाही ना. जर बारामती पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष लढतात आणि निवडणूक होते तर हे तर विधान परिषद आहे. प्रत्येक तुम्ही घेतली तर पुढची राज्यसभा ही आम्हाला असावी असं वडेट्टीवारांनी काल ट्विट केलं. आम्ही या संदर्भात राहुल गांधी, खरगे साहेब, सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तम संवाद आहे. आणि त्यामुळेच काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब हे या विषयावर चर्चा करण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडे आले. सुप्रियाताई सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणखी एक विषय होता की साधारण वर्षभरापूर्वी हिंदी सक्तीच्या विरोधात दोन ठाकरे बंधू एकत्र आले. सध्या मुंबई महाराष्ट्रात जे सुरू आहे, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती किंवा मराठी भाषा येणं आवश्यक आहे आणि या दृष्टीनं त्याला विरोध होतो आहे, त्याला पाठिंबाही होतो आहे. पाठिंब्यासाठी मनसे आणि अन्य पक्ष रिंगणात आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोध यासाठी होतोय की काल सदावर्तेंनी भूमिका मांडली, संपाची हाक दिली गेलेली आहे. हिंदी भाषा मराठी भाषा सक्तीची असू नये याच्यामध्ये आंदोलन उभं केलं. मराठीला जो विरोध होतो आहे तो एकनाथ शिंदेच्या गटाकडून होतो आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परिवहन मंत्र्यांनी तर भूमिका, परिवहन मंत्री संजय निरुपम, आता कसं बोललात तुम्ही? हां, एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे. त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे. सुनित्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे, हो ही मराठी संदर्भातली भूमिका योग्य आहे. आम्ही सगळे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, आम्ही सगळे या भूमिकेसाठी सातत्याने वर्षानुवर्ष संघर्ष करत आलो, लढत आलेलो आहोत. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात हा साधा प्रश्न आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे. हे त्यांचं म्हणणं फक्त मराठीपुरतं आहे का? नाही. हे त्यांचं म्हणणं प्रत्येक राज्यातल्या त्या मातृभाषेविषयी आहे. मग महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. राज्य सरकार, केंद्र सरकार वारंवार नारी शक्ती असं म्हणतं.